बीड आहे की वासेपूर? गेल्या 10 महिन्यात जिल्ह्यात 36 खून, 156 अत्याचाराच्या घटना, 386 विनयभंग. बीड जिल्हा आहे की गँग ऑफ वासेपूर? सिनेमातील वासेपूर असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. कारण जानेवारी ते ऑक्टोबर 2024 या गेल्या 10 महिन्यांच्या कालावधीत बीड जिल्ह्यात 36 खून झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे. आणि यामध्ये मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मर्डरचा समावेश आहे. सरपंच देशमुख यांच्याशिवाय मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांचा देखील खून करण्यात आला होता. जिल्ह्यात जानेवारी ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत 36 खून झाल्याची नोंद आहे. यात परळीतील सरपंचांच्या खुनाचा समावेश आहे आणि यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्याचाही समावेश होता. याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. त्याला अनेक महिन्यांचा कालावधी उलटला तरी हा नेता अद्याप LCB आणि स्थानिक पोलिसांना सापडलेला नाही. तसेच खून करण्याचा प्रयत्न केल्याच्याही 168 घटना घडलेल्या आहेत. गर्दी करून मारामारी करणे, दंगल घडवणे यासारखे 498 गुन्हे 10 महिन्यात दाखल झाले आहेत. यातील 7 गुन्हे अजूनही उघड झालेले नाहीत. याशिवाय 156 अत्याचाराच्या, 386 विनयभंग झाल्याच्या घटना देखील या कालावधीत समोर आल्या आहेत. आणि बीड जिल्ह्यात महिला मुली देखील सुरक्षित नाहीत. 10 महिन्यात अत्याचाराच्या 156, विनयभंग छेडछाडीच्या 386 घटना घडल्या आहेत. मी कालच्या लाईव्ह शोला कुठेतरी बघितलं आहे की मला त्याच्यात बोलता नाही आलं, मी रेंजमध्ये नसल्यामुळे थोडं, पण तरी ऐकत होतो मी की कोणत्याही मध्ये याच्यात राजकारण करतात किंवा ही खूप पोटतिडकीनं बोलले. तुमचे आमदार बोलतात ती पोटतिडकीनं आणि आम्ही बोलतो ती, मग ह्याच्यात राजकारण नाही आहेत का? मग राजकारण तुम्ही करू नका. माझी कृपया विनंती आहे सत्ताधारी पक्षांना, सत्तेधारी तुम्ही सत्तेवर आहात, सत्तेत असल्यामुळे तुम्ही कुठेही राजकारणावर आणू नका, जातीवर आणू नका. आणि जर राजकारणावर यायचं झालं तर संतोष देशमुख यांचा एवढा चांगला सोजवाचा मुलगा, याच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी, त्याच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी तुम्ही त्याच्या मारेकऱ्यांना फाशी द्या. हा सर्वात महत्त्वाचा विषय, मागणी ही झाली पाहिजे. ही सर्वात जिल्ह्याची मागणी, महाराष्ट्राची मागणी. महाराष्ट्रामध्ये कुणी म्हणलं की महाराष्ट्रातला बीड जिल्हा हा बिहार होतोय तर त्याच्यावर कोणाला वाईट वाटते? मग बिहार करतोय कोण? ह्याचा पण तपास करा ना. मग तुम्हाला तसं वाटतंय तर तुम्ही कुठेतरी निवेदन करताना तुम्ही म्हणतात हो माझं सगळं ओपन आहे, तुमचं सगळं ओपन आहे तर आमचं काय झाकून आहे? आमच्यावर तर काही करायसारखा विषयच नाही. आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही सर्वजण ताकदीनं ह्या मारेकऱ्याच्या पाठीमागं लागा आणि मारेकऱ्यांना मागं लागल्याच्या नंतर तुम्ही ह्याचं मारेकरी हुडकून काढा. आणि याच्यात जर खोलात जायचं असेल तुम्हाला तर माझं तर एक म्हणणं आहे, आता परत पुन्हा कोणीतरी राजकारणावर आलं, कुणी म्हणलं पालकमंत्री काय, आम्हाला काय करायचंय पालकमंत्री? माझं तर म्हणणं असं आहे की पालकमंत्री कोण करायचं हा त्या तिन्ही पक्षांचा विषय आहे, त्यांनी ठराव. पण खरंच जर इथे या प्रकरणाच्या खोलात जायचंय तुम्हाला तर शिवसेनाचे काल 2 मंत्री येऊन गेले, भाजपच्या 1 मंत्री येऊन गेल्या सत्ताधारी पक्षात, परत माननीय आम्ही येऊन गेलो की अजितदादा मागेच येऊन गेलेत या प्रकरणात. मग माझं एक म्हणणं आहे की या जिल्ह्यावर समजा राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 आमदार आहेत अजितदादा गटाचे, तर मग अजितदादा गटाला जर पालकमंत्री घ्यायचं किंवा काय करायचं, माझी तर इच्छाच अशी आहे. खरंच तपास करायचा तुम्ही खरंच मग अजितदादानेच पालकमंत्री होऊन तपास करावा. अजितदादाने या बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घ्यावं आणि त्यांनी करावं तपास. आमचं काय म्हणणं, पण ती कुणाला द्यायचं कुणी नाही द्यायचं काय मागणी करायची आमची, ह्या पालकमंत्र्यांना या राजकारण येण्यापेक्षा मला संतोष देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे आणि त्यांच्या मारेकऱ्याला शिक्षा झाली पाहिजे, ही माझी मेन मागणी. ह्याच्याविषयी मी खेळतोय.